मे महिन्यामध्ये जून जुलैसारखा मोठ्या प्रमाणात पाऊस पडते आणि सकाळी सकाळी एवढी पावसाला सुरुवात झाली होती ना की काय विचारू नका. सगळं काळे ढग वगैरे जमून आले होते आणि एवढा काळोख पडला होता ना, असं वाटत होतं की पाऊस आता काही थांबायचा नाही. पण थोड्या वेळाने थांबला होता तो. त्यानंतर मी रूमवरती आली आणि मस्त गरमागरम आज पोह्याचा नाश्ता बनवला होता. त्याचबरोबर आहे ना 2 ब्रेडसुद्धा छान असे शेकून घेतले होते, म्हणजे टोस्ट केले होते. तर ते सगळं आहे ना छान असं खाऊन घेतलं. त्यानंतर असं बाहेर बसलो होतो आम्ही वरांड्यामध्ये. तेव्हा आहे ना हा कुत्रा आला होता बघा. ह्याचं नाव आहे लाबू. तर हा सुद्धा आहे ना इकडेच असतो बरं का बसलेला. ह्याचा फ्रेंडसुद्धा असतो. त्यानंतर थोड्या वेळाने आहे ना आम्ही असंच बाहेर गेलो होतो फेरफटका मारण्यासाठी. इथे जवळच आहे ना एक छोटासा वॉटरफॉल आहे आणि तिकडे जाणारा हा छोटासा एक शॉर्टकट होता. म्हटलं चला आपण जाऊन बघूयात, कधी गेलो नाहीत ते. त्यानंतर आहे ना इथे असं घनदाट जंगल होतं ना, हिमाचलचं जंगलसुद्धा म्हणू शकता. मला वाटतं इथे आहे ना रात्रीचे अस्वल वगैरे सुद्धा येतात, असं इकडचे लोकल लोक म्हणाले होते. आणि ते कधी येतात माहिती आहे का? जेव्हा खूप जास्त थंडी आणि गारठा असतो ना, त्यावेळेला येतात. म्हणजे मला वाटतं नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये इथे अस्वल असतात मोठे-मोठे. त्यानंतर आहे ना, मी ते खूप थंडी होती ना, तर मी स्कार्फ असा पांघरला होता आणि असंच राउंड मारत होती. थोडेसे बेरीज वगैरे तोडत होती. तर थोडासा फेरफटका मारून झाल्यावरती आम्ही आमच्या रूमवरती परतलो होतो. त्यानंतर बरेच काही छोटीशी घरातली कामं होती, आवराआवरी होती, ती सगळी करून घेतली. तर असंच काहीसा होता दिवस. बाकी वातावरण तर असंच काहीसं होतं ढगाळ आणि थोडंसं पावसाळी.